GRC वाडा यांच्याकडून आपण आज भाऊदादा राऊत यांच्या शेतावरती जीवामृत बनवण्यासाठी आपण विधी करत आहोत। तर थोडक्यात मी एकल ग्रामोत्थान फाउंडेशन GRC वाडा यांच्याकडून परिसरातील काही शेतकऱ्यांना जोडून आपण एकल ग्राम विकास फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आणि ह्या कंपनीच्या अंतर्गत आपण कृषी विकास प्रकल्प वाडा आत्मा यांच्या सहकार्याने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी मिशन नैसर्गिक शेती मिशनच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांना जीवामृत बनवण्याचं आपण ट्रेनिंग देत आहोत। तर आजचं हे आपण जीवामृत जे बनवतो ते सर्व द्रावण जे आहे म्हणजे मटेरियल जे आहे ते आपण सर्व रेडी केलेलं आहे। तर मी भाऊदादांना प्रथम गोमूत्र जे आहे ते टाकीमध्ये टाकायला सांगतो। आपण टाकीमध्ये 180 लिटर पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 10 लिटर गोमूत्र आपण टाकतो। भाऊदादांनी ते 10 लिटर गोमूत्र ते टाकलेलं आहे। त्याच्यानंतर 10 किलो गाईचं शेण, 10 किलो गाईचं शेणाचं द्रावण आपण त्याच्यामध्ये टाकू। तर हे 10 किलो शेणाचं द्रावण आपण टाकलं। त्याचबरोबर डाळीचं पीठ 2 किलो त्याचं द्रावण जे आहे ते ताई टाकतायत। त्याच्यामध्ये डाळीचं पिठाचं द्रावण झालं आणि गूळ जो आहे काळा गूळ त्याचं 2 किलो गुळाचं द्रावण आपण बनवलेलं आहे। भाऊदादा ते टाका। तर हे असं सर्व मिश्रण जे आहे शेण, गोमूत्र, डाळीचं पीठ आणि गूळ हे सर्व मिश्रण टाकून झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये झाडाखालची माती थोडीशी 1 किलो किंवा 2 किलो अशी ती टाकावी। तर ती मातीसुद्धा आपण आणलेली आहे आणि भाऊदादा टाकतायत आता। तर हे पूर्ण जे जीवामृतसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते आपण पूर्णपणे त्या 180 लिटर पाण्यामध्ये टाकलं। सर्व जे मिश्रण आहे ते आता 200 लिटरचं द्रावण तयार झालेलं आहे। तर हे द्रावण जे आहे ते रोज काठीने ढवळायचं आहे। म्हणजे हे साधारण 7 दिवस आपण सकाळ दुपार संध्याकाळ असं ते ढवळायचं आहे। तर ते आता भाऊदादा ते ढवळण्याची जी क्रिया आहे ते करतायत। तर साधारण हे द्रावण जे आहे जीवामृतचं हे 7 दिवसानंतर आपल्याला शेतामध्ये वापरायचं आहे। आता आपण बघता की भाऊदादांच्या शेतामध्ये बरेच लागवड झालेलं आहे, म्हणजे सोनचाफा आहे, इकडे भाजीपाला असेल, मोगरा आहे, फळझाडं आहेत। तर ह्या सर्वांसाठी ते जीवामृत जे आहे ते वापरून आणि शेती चांगली जे शेतीचं जे विषमुक्त शेती आहे सेंद्रिय शेती ते केली जाईल। तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ह्या प्रकारे जसं इकडे आम्ही द्रावण टाकलं जीवामृत तयार केलं तर ह्याच पद्धतीने आपण आपल्या शेतावरती जीवामृत तयार करावं असं मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।